नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये घरीच अगदी सहज सोप्या पद्धतीने मसाला दूधची पावडर करून मसाला दूध करतोय। मसाला दूध करण्यासाठी आपण दूध घेतले आहे, साखर, दुधात भिजवून केशर घेतले आहे, पिस्ता, काजू आणि बदाम, मिल्क पावडर, आपण जायफळ घेतले आहे आणि त्याचबरोबर दालचिनी, काळी मिरी आणि वेलची। आता आपण घेतलेलं सर्व साहित्य म्हणजे काजू, बदाम, पिस्ता, काळी मिरी, दालचिनी आणि वेलची हे एका पॅन मध्ये किंवा कढईमध्ये असे गरम करून घ्यायचे। आता हे गरम केलेले ड्रायफ्रूट थोडे थंड करून घ्यायचे। साहित्य थंड होईपर्यंत एका बाजूला असं दूध गरम करत ठेवायचं। आता या दुधाला छान उकळी येईपर्यंत एका बाजूला आपण दूध मसाला पावडर करूया। मिक्सरचं भांडं घेऊन यामध्ये आपण गरम करून थंड झालेलं सर्व साहित्य असं घ्यायचं आणि मिल्क पावडर। आता हे सर्व साहित्य असं जाडसर बारीक करून घ्यायचं। झाली आपली दूध मसाला पावडर करून तयार। तुम्हाला सांगते, हे साहित्य जेव्हा आपण मिक्सरला बारीक करतो याचा सुगंध अप्रतिम येतो। पाहिलात, अगदी घरीच सहज आणि सोप्या पद्धतीने करून झाली आपली दूध मसाला पावडर म्हणजेच मसाला दूध पावडर। दुधाला छान अशी उकळी आल्यावर यामध्ये आपण घेतलेली साखर घालायची। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। मस्त दुधात भिजवलेलं केशर घालायचं आणि मसाला दूध पावडर। आपण 3 चमचे भरून पावडर घातली आहे। आता ही घातलेली पावडर अगदी व्यवस्थित छान अशी मिक्स करून घ्यायची। दुधामध्ये सर्व साहित्य घातल्यावर 3 ते 4 मिनिटं दूध छान उकळून घ्यायचं। त्यामुळे घातलेल्या सर्व साहित्याचा म्हणजेच केशर आणि मसाला पावडरचा सुगंध आणि चव दुधामध्ये छान मुरते। आहा, छान मस्त। दुधाला अशी छान उकळी आल्यावर गॅस बंद करायचा आणि गॅस बंद केल्यावर यामध्ये जायफळ घालायचं। हो, आपण घेतलेलं भांडं हे मातीचं आहे, त्यामुळे गॅस बंद जरी केला तरीही दुधाला उकळी येते। जायफळ सर्व मसाल्यांप्रमाणे दुधात घालून जर ते शिजवलं तर दूध थोडंसं कडवट लागतं। त्यामुळे जायफळ शेवटी घातलं तर दुधाला थोडीशी हलकीशी उबदार चव येते। आणि जायफळ जास्तही घालायचं नाही, अगदी थोडं किसायचं। काजू, बदाम, पिस्ता हलके गरम केल्यामुळे मसाला दुधाला खमंग आणि खास चव येते। काळी मिरीमध्ये उष्ण गुणधर्म असल्यामुळे श्वसन मार्ग साफ करते। वेलचीच्या फक्त सुगंधानेच मन शांत होऊन ताण कमी होतो। दालचिनी म्हटलं तर कधीही मधुमेह असलेल्या लोकांसाठी उपयोगी। असं पौष्टिक मसाले दूध तुम्ही घरीच करून येत्या कोजागिरी पौर्णिमेला किंवा थंडीच्या दिवसात कोणत्याही उपवासाला करून सहज पिऊ शकता। वेळ झाली आता निरोपाची। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेलचं बटनही दाबा। येणाऱ्या प्रत्येक रेसिपीला हाईप करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।